पुढील 2 दिवसात वायव्य भारतात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार। 23 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। ठाणे ते कल्याण दरम्यान मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। सकाळी 11 ते 4 दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर 6व्या मार्गिकेच्या उभारणीसाठी गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 10 तासांचा रात्रकालीन ब्लॉक। सुमारे 150 लोकलच्या फेऱ्या रद्द। बदलापुरात आजपासून लोकल थांब्यात बदल। बदलापूर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 3 हून जाणारी कर्जत खोपोली CSMT कडे लोकलचा थांबा 70 मीटर मागे। पुण्यातील नवीन एअरपोर्टचं नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नाव। कॅबिनेट बैठकीत हा ठराव मांडणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुरलीधर मोहोळ पाठपुरावा करणार असल्याची माहिती। नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी मंदिर 24 तास दर्शनासाठी सुरू राहणार। सुरक्षेच्या दृष्टीनं 65 CCTV कॅमेरे लावणार। सर्व विभागांना चोख नियोजन करण्याच्या प्रशासनाच्या सूचना। पेसा भरतीच्या आंदोलनाला 28 दिवसांनंतरही आश्वासनांची पूर्तता नाही। पेसा भरतीची पूर्तता न केल्यास विधानसभेत सरकारला किंमत चुकवावी लागेल। कृती समितीचा राज्य सरकारला इशारा। आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावनिक पोस्ट। स्वप्नांना तुझ्या नवे पंख मिळू दे या आशयाची पोस्ट करून मुलगी दिविजाला मिठी मारलेला फोटो पोस्ट करत दिल्या कन्या दिनाच्या शुभेच्छा। पुण्यातल्या खड्ड्यांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुद्धा नाराज। 2 आणि 3 सप्टेंबरच्या दौऱ्यात मोठा त्रास झाला। पुणे पोलिसांना खरमरीत पत्र। मुंबई पुणे जुना हायवे आणि कल्याणनगर रस्ते राज्य सरकारच्या ताब्यात, पण शिव्या मला पडतात। नितीन गडकरींचं वक्तव्य। महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवण्याचे नितीन गडकरींचे आदेश। पुणे मुंबई आणि अहमदनगर रस्त्यावरचे खड्डे 3 महिन्यांच्या आत बुजवले नाहीत तर हे दोन्ही रस्ते राज्य सरकारकडून काढून घेणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा इशारा। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार। इंडिया आघाडीसोबतच इतर राजकीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता। काँग्रेसची आज नागपूर विधानसभा आढावा बैठक। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि स्थानिक काँग्रेस नेते आढावा बैठकीला राहणार उपस्थित। महाविकास आघाडीचे 288 जागांवर चर्चा पूर्ण। तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा। 2019ला जिंकलेल्या जागांमध्ये बहुतांश जागा या त्या पक्षालाच ठेवण्यावर सकारात्मक चर्चा। मवियाचं जागा वाटप 10 दिवसात पूर्ण होईल। शरद पवारांची माध्यमांना प्रतिक्रिया। तर लोकसभेत आम्हाला चांगलं यश मिळालं, विधानसभेसाठी देखील वातावरण चांगलं असल्याची पवारांची प्रतिक्रिया। पुढील 2 दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। भोसरी विधानसभा जागा ठाकरे गटाला सुटली नाही तर तुतारीचा प्रचार करणार नाही। ठाकरे गटाचा एकमुखी ठराव। सरकार विविध योजना राबवतं, पण येत्या निवडणुकीत योजनांचा लाभ घेणाऱ्यांनी धनुष्यबाण चिन्ह लक्षात ठेवावं। भव्य टेलर प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी उद्योगमंत्री उदय सामंतांची विनंती। विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा 3 दिवस महाराष्ट्र दौरा। 26, 27 आणि 28 सप्टेंबरला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची मुंबईला भेट। संभाजी ब्रिगेडचं शिष्टमंडळ महामहिम राज्यपालांची भेट घेणार। शिवस्मारक हे राजभवनाच्या जागेवर व्हावं यासाठी संभाजी ब्रिगेड यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलेलं होतं। त्याची दखल घेऊन राज्यपालांनी चर्चेसाठी बोलावलं। बारामतीत सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार या आशयाचे बॅनर। ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्तानं गुणवडी चौकात कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघातून वंचितचा उमेदवार जाहीर। संग्राम माने खानापुरातून लढवणार निवडणूक। ठाकरे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्यावर नाशिकमध्ये तोतयागिरी केल्याचा गुन्हा दाखल। आमदारकीचा कालावधी संपलेला असतानाही शासकीय अधिकाऱ्यांवर पत्रातून दबाव टाकल्याचा आरोप। अंबाजोगाई लातूर रोडवर भीषण अपघात। मुसळधार पावसात कार आणि कंटेनर एकमेकांना धडकल्या। अपघातात 4घांचा जागीच मृत्यू। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संवाद यात्रेचा आजपासून 2 दिवस धुळे जिल्हा दौरा। शिरपूर इथे 5 कंदील चौकात जाहीर सभा।
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा आज नाशिक दौरा, नाशिकमधील स्वामीनारायण मंदिरात एका कार्यक्रमासाठी उपस्थिती. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर, मोहोळ शहरात अजित पवारांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम. राज्य मंत्रिमंडळाची उद्या महत्त्वाची बैठक, बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सदस्य राहणार उपस्थित. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा 6वा दिवस. काल वडीगोद्रीत झालेल्या मराठा ओबीसी वादावर जरांगे आज काय बोलणार याकडे लक्ष. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा 4था दिवस, तर अंतरवाली सराटीत ओबीसी आरक्षणासाठी मंगेश ससाणे यांचंही उपोषण, त्यांच्या उपोषण आंदोलनाचा 5वा दिवस. आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आता उपचार घेण्याची गरज, वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती. आरोग्य प्रशासनाकडून उपचार घेण्यासाठी विनवणी. जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ बंद, खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात. जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा बांधवांकडून जालना बंदची हाक, सध्या तरी शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद. मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदचा पुणे शहरावर कोणताही परिणाम नाही, मार्केट यार्ड बाजारपेठेसह वाहतूक व्यवस्था सुरळीत. बीड, पुण्यापाठोपाठ मुंबईतही मराठा आंदोलक आक्रमक, जरांगेंच्या समर्थनार्थ चेंबूरमध्ये एकदिवसीय लाक्षणिक पोषण. मंत्री शंभूराज देसाईंनी मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांची भेट घेतली, सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.